नगर मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून राहता शहरातील रस्त्याचे काम येत्या 1 महिन्यात पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या सेवेसाठी खुले केले जाईल असा विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। आज सकाळी डॉक्टर विखे पाटील यांनी राहता शहरातील नगर मनमाड महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला। ठेकेदार व अधिकाऱ्यांसमवेत गटर्स, डिवायडर तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची सविस्तर पाहणी करण्यात आली आहे। ग्रामीण रुग्णालयापासून शहराच्या हद्दीपर्यंत तसेच साकुरी फाटा ते मार्केट कमिटी परिसरापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला। यावेळी नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, नगरसेवक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। महामार्गाच्या कामात व्यापारी वर्गाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राहता नगरपंचायत हद्दीतील नगर मनमाड रस्त्याच्या कामाची आज पाहणी करताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य देत रस्त्याचे नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले। हा रस्ता सुरक्षित, सुबक आणि आधुनिक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा केल्या जात असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा मानस आहे आणि प्रारंभीच्या टप्प्यात रस्त्याच्या साइड लेव्हल्स जास्त उंच ठेवल्यामुळे परिसरातील दुकाने व व्यावसायिकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या डिझाईनमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। आता रस्त्याची उंची नियंत्रित ठेवून कोणत्याही व्यावसायिकाला नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे। बस स्थानक परिसरातील रस्ता नव्या डिझाईननुसार विकसित केला जात असून अनावश्यक उंची टाळून समतोल पातळी राखली जात आहे। यामुळे वाहतूक सुलभ होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षतेत वाढ होणार आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले जुने डिव्हायडर काढून टाकण्यात येणार असून त्याऐवजी एकसंध डिव्हायडर उभारला जाणार आहे। सध्या असलेले लाईट पोल व झाडे यांचे योग्य नियोजन करून झाडांचे स्थलांतर केले जाईल। त्यामुळे रस्त्याची रुंदी आणि दृश्यता वाढेल। तसेच गटर लाईन पासून दोन्ही बाजूंना साधारण 2 मीटर अंतरात फुटपाथ विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या भागात पेव्हिंग ब्लॉक बसवून नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग तयार केला जाणार आहे। यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत येणाऱ्या अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। आता नगरपंचायत हद्दीमध्ये जो काही नगर मनमाडचं काम सुरुवातीला चालू केलं गेलं होतं यामध्ये साईड गटरच्या लेवल जेवढ्या उंच झाल्या होत्या की लोकांच्या दुकानांना त्याचा परिणाम निश्चित झाला असता आणि म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण रस्त्याचं डिझाईनच चेंज केलं। आपण जर आता पाहत असाल बसस्टँडचा जो रस्ता झालेला आहे, बसस्टँड समोरचं जो काम चालू आहे, आपण 300 mm साधारण रस्ता खाली गेलो आणि मग त्याच्यावर लेअर टाकायला सुरू केली, जेणे की जो रस्ता कदाचित 500-700 mm उंच होणार होता तो आता 300 mm किंवा एक्झिस्टिंग जी रोड लेवल आहे त्या रोड लेवलच्या साधारण फक्त 50 mmच वरती जाईल, जेणे की आता गटरची हाईट पण खाली जाणार आणि रोडची हाईट आहे त्या स्टेजला ठेवल्यामुळे राहत्याच्या कुठल्याही उद्योजकाच्या दुकानाला आता धोका पोहोचणार नाही। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतला, त्याचं काम सुरू झालेलं आहे। दुसरा मुद्दा, जेवढे जुने डिवायडर आहेत आणि जेवढे स्ट्रीट लाईट आहेत हे सगळे तोडले जाणार आहे। डिवायडर तोडायचं आता लाईट पोलचं काम आणि जे झाडं लावले गेले ते झाडं कुंड्यासहित असल्या कारणाने ते पूर्ण झाडे स्थलांतर करून इतर ठिकाणी लावले जातील आणि डिवायडर पूर्ण तोडलं जाईल आणि एक सिंगल डिवायडर केलं जाईल, जेणे की रस्त्याची रुंदी आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल। त्याचबरोबर मी राहत्याच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करेल की गटरपासून तर राहता हद्दीमधल्या नगर मनमाड रस्त्याची जुनी गटर लाईन म्हणजे साधारण 2 मीटरचं ते अंतर आहे, म्हणजे जी नवीन गटर प्रस्तावित आपण करतोय ती आणि जी जुनी गटर आहे ती, तर जुनी गटरपर्यंत ही राष्ट्रीय महामार्गाची हद्द आहे। ती आम्ही आमच्या अधिकाऱ्यांबरोबर उद्यापासून ऑइल पेंट घेऊन पूर्ण मार्किंग करणार आहोत। तर आज रस्ता म्हणजे डिवायडर, रस्ता, आपली कॉन्क्रीट गटर आणि जुनी गटर, तर कॉन्क्रीट गटर आणि जुनी गटरमध्ये सरसकट राहत्याच्या पूर्ण हद्दीमध्ये पेव्हिंग ब्लॉक लावायचं आपण नियोजन केलंय, जेणे की लोकांना चालायला फुटपाथ निर्माण केली जाईल। त्यामुळं जे काही अतिक्रमणं त्या जुन्या गटर लाईनच्या आत असतील ते लोकांनी स्वतःहून काढून घ्यावेत ही मी लोकांना नम्र विनंती करतो। नाही, आता जो राहता नगरपालिका हद्दीतले स्ट्रीट लाईट हे मात्र इलेक्ट्रिकल असतील। त्याचं कारण असं आहे की राहत्यामध्ये एक्सप्रेस फीडर आणि गावठाण सेपरेशन असल्यामुळे 24 तास विजेची प्रोव्हिजन आहे। इतर ठिकाणी जे शहराबाहेरचे जे हायवे लगत हायमास असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील
ते सोलर लावले जातील, कारण की तिथं मेंटेनन्स आणि वीज बिल भरायचा प्रश्न नेहमी निर्माण होतो. त्यामुळे तिथं सोलरचं प्रोव्हिजन आम्ही करतोय. तर ते एक प्राथमिक अंदाज आहे की किती लागतील त्याचं आता आम्ही कॅल्क्युलेशन करायला सुरू करणार आहोत. अभूतपूर्व असं हा रस्ता आणि लोकांची सुविधा करण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलेलं आहे. आज या रस्त्याची पाहणी आम्ही सिव्हिल उप रुग्णालयाचं काम सुरू होतं त्याचं काम पाहून आम्ही सुरुवात केली आणि चालत आता आम्ही साकुरीकडे जात आहोत. तर ज्या ज्या अडचणी लोकांच्या येत आहेत रस्त्यामध्ये भेटून लोक समस्या सांगतात त्या आम्ही सोडत हा रस्ता पूर्ण केला जाईल. कुणीही रस्त्यामध्ये बाधा आणू नये ही नम्र विनंती आहे. हा रस्ता नागरिकांच्या भल्यासाठी आहे. अनेक लोकांचे जीव या मधल्या कालावधीमध्ये गेलेले आहेत आणि म्हणून या रस्त्यामध्ये जरी कोणी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठल्याही पक्षाचा असो त्याला माफ केलं जाणार नाही. असाव्यात जेणे की रात्री देखील लोकांचा प्रवास हा अतिशय आनंदाने व्हावा, कुठलाही धोका नसताना व्हावा आणि म्हणून आपण हे सगळे नियोजन राहत्याच्या शहरासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहोत. ही समस्या नागरिकांना होणार नाही आणि हा रस्ता सुस्थितीत पुढच्या 1 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत राहत्याच्या नागरिकांच्या सेवेसाठी चालू केला जाईल. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.